नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। महाराष्ट्राची हीच संस्कृती। तुम्हा सर्वांना आपली बातमीच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। भारत मातेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना आपली बातमीच्या माध्यमातून स्मृतिदिनी विनम्र अभिवादन। 2024 हे वर्ष भाजपासाठी ऐतिहासिक वर्ष ठरलं आहे। या वर्षी आपले लाडके नेते श्री नरेंद्र मोदीजी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। ओडिशा, हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीत मिळालेल्या भव्य विजयानं देशातील नागरिकांचा भाजपावर विश्वास असल्याचं सिद्ध झालंय। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित भाई शाह यांनी सांगितलं। 2024 के साल में हमारे प्रिय नेता नरेंद्र मोदी जी लगातार तीसरी बार देश के प्रधानमंत्री की शपथ लिए हैं। 2024 में ही पहली बार हम ओडिशा के अंदर पूर्ण बहुमत की भारतीय जनता पार्टी की सरकार बनाए हैं। बहुत समय के बाद आंध्र प्रदेश में भी एनडीए की सरकार बनी है। हरियाणा, महाराष्ट्र और दिल्ली, ये तीनों विजय की हैट्रिक ने देश की जनता का भरोसा भाजपा पर है वो साबित किया है। स्वयं पुनर्विकासामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांची नोकरी वाचवता येणार नाही। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची ताकीद। बघा, स्वयं पुनर्विकास म्हटल्यानंतर अनेक दलालांची दुकानं बंद होत आहेत आणि ज्यांची दुकानं बंद होत आहेत ते खोडा घालण्याचा प्रयत्न करतात। पण मागच्या काळात जसं या बिल्डिंगच्या संदर्भात ज्या लोकांनी पैसे मागितले त्या क्षणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी सस्पेंड केलं। मी आजच सांगतो, स्वयं पुनर्विकासामध्ये कोणीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याची नोकरी वाचवता येणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि या हिशोबाने काम केलं पाहिजे। अरविंद केजरीवाल यांनी 2,500 कोटीपेक्षा मोठा दारू घोटाळा दिल्लीत केला। सरकारनं कॅगच्या रिपोर्टची गंभीर दखल घेऊन त्यावर कार्यवाही करावी। नागपूर येथे माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं। 2,500 कोटी रुपयाचा वर दारू घोटाळा हा केजरीवालांनी केला यापूर्वीच आपल्याला माहिती आहे। पण आज खराखुरा रिपोर्ट, कॅगचा रिपोर्ट आला आहे, ज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने परवाने वाटप करणे, चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी गोरखधंदा करणे, म्हणजे अवैध जो आपला हा दारू घोटाळा आहे, अवैध पद्धतीने पैसा जमा करण्याकरता केजरीवालांनी केलेला हा घोटाळा आहे। आणि हा घोटाळा 2,500 कोटीच्या वर आहे आणि या घोटाळ्यामध्ये स्वतः केजरीवाल इन्व्हॉल्व आहे, त्यांचा पक्ष इन्व्हॉल्व आहे। आणि त्यामुळं कॅगच्या रिपोर्टवर केंद्र सरकारने पुढची कारवाई केली पाहिजे। जे घोटाळेबाज आहे त्यांना जेरबंद केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। स्वयं पुनर्विकासातून मुंबईतील मराठी माणसांना आणि मध्यमवर्गीयांना आशेचा एक किरण निर्माण झाला आहे। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मला याचा आनंद काय आहे, कारण गेल्या 25-30 वर्षात मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईतला मध्यमवर्गीय याला त्याच्या जीवनामध्ये ईज ऑफ लिव्हिंग हे येणं तर सोडाच, पण त्याला सातत्याने मुंबईच्या बाहेर जाण्याची वेळ आली। आणि आपण जर मुंबई शहराचा इलाका बघितला तर हा शहरातला माणूस मोठ्या प्रमाणात कुठेतरी बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। पण आज स्वयं पुनर्विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं। आता बातमी आजच्या विशेष दिवसाची। आज अर्थातच 27 फेब्रुवारी म्हणजे भारतरत्न नानाजी देशमुख यांचा स्मृतिदिन। राष्ट्र ऋषी, ग्रामोन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेले आपले सर्वांचे प्रेरणास्थान भारतरत्न नानाजी देशमुख यांना आपली बातमीच्या माध्यमातून स्मृतिदिनी विनम्र अभिवादन।
आज श्रेष्ठ मराठी साहित्यकार वि.वा. शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांची जन्मजयंती। ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित थोर मराठी साहित्यकार वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची आज जयंती। कविता, नाटक, कादंबरी, लघुकथा असे अनेक साहित्य प्रकार हाताळताना त्यांनी मराठी साहित्याच्या प्रवाहात आपल्या प्रतिभावंत लेखणीतून मोलाची भर घातली। वि.वा. शिरवाडकर यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंतीदिनी विनम्र अभिवादन। आजवर देवाभाऊंनी जो शब्द दिला तो पूर्ण केला। मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गेल्या 7 दिवसात गरजू रुग्णांना मिळाली 7 कोटीची मदत। हे आम्ही नाही, खुद्द मीडिया बोलते। मुख्यमंत्री सहायता निधी मदत कक्षाच्या माध्यमातून 7 कोटींची मदत करण्यात आलेली आहे। राज्यातील अनेक गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जात असते। गेल्या 7 दिवसात मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत 1873 रुग्णांना 6,99,45,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे। मुलीची हृदयविकाराची शस्त्रक्रिया चांगली मुख्यमंत्रीच्या निधीतून व्यवस्थितरित्या पार पडली आहे। आमची आर्थिक परिस्थिती नव्हती तिचे ऑपरेशन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निधीतून माझ्या मुलीला जे प्रोत्साहन मिळाले त्याबद्दल मी त्यांचे सतत आभारी आहे। पण तरी मुख्यमंत्री साहेबांच्या मदतीनं त्याचं ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे आभारी आहोत। अर्थातच महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब, महाप्रतिष्ठित 15व्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेत महाराष्ट्राच्या फोर्स 1ची अपूर्व विजयाची गाथा। चक्रव्यूह अर्बन आणि जंगली वॉरफेअर ट्रॉफी जिंकून सर्वोत्तम राज्य म्हणून गौरव प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आणि आपली बातमीच्या माध्यमातून त्यांचे हार्दिक अभिनंदन। आता महाराष्ट्र भाजपा 1 कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे। तुम्हाला सुद्धा भाजपाचा सदस्य व्हायचं आहे का? तर तुमच्या फोनवरून आजच 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा। नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा। आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम। उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह। पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी। धन्यवाद।